पुशअप न जाण्यामागे भरपूर कारण आहेत. त्यातले म्हणजे तुमचं बॉडीचं वेट जास्त असणे. पुशअप करतो म्हणजे काय की आपण आपल्या बॉडीचा वापर करून आपण जमिनीला पुश करतो आणि बॉडीला वरती घेऊन येतो. पण बऱ्याच वेळेला जर बॉडीचं वेट जास्त असेल आणि तुमच्या मसलची ताकद कमी असेल तर बॉडीचं वेट सुद्धा तुम्हाला वरती घेऊन येता येत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला एक म्हणजे वजन कमी करणं हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय म्हणजे पुशअप करताना त्याचे प्रोग्रेशन ओव्हरलोड सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. प्रोग्रेशन ओव्हरलोड तुम्ही सर्वात पहिला तुम्ही जे तुमचे वॉल पुशअप्स आहेत त्याने तुम्ही मुवमेंट करू शकता. ओके, सुरुवात तुम्ही समजा 5-10 तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही रिपिटेशन आणि सेट तुम्ही 3-4-5 असे घेऊ शकता. डिपेंड आहे तुम्ही किती वॉल पुशअप सुद्धा करू शकता. म्हणजे मी जाऊन पहिला होल्डिंग मुवमेंट सुद्धा करेन. याच्यामुळे मसलमध्ये जे टेन्शन आहे, मसलची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती हळूहळू इम्प्रूव्ह होत आयसोमेट्रिकली तुम्ही तुमची स्ट्रेंथ वाढवत हळूहळू तुम्ही पुशअप मारू शकता. इन्क्लाइनवरती तुम्ही ज्यावेळेला पुशअप मारून तुमचे चांगलं प्रोग्रेशन होतं, तुम्ही 10-15-20 पुशअप मारायला लागता, त्यावेळेला तुम्हाला सेम काय करायचं आहे की तुम्हाला नी पुशअप, त्यालाच आपण मॉडिफाय पुशअप सुद्धा म्हणतो, यामध्ये गुडघ्यामधून तुम्हाला बेंड करून असे क्रॉस करून तुम्ही त्याच्यामध्ये पुशअप मारू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा ताकद जर तुम्हाला लागत नसेल तर तुम्ही पहिली हँड मुवमेंट जास्त थोडं खाली जाऊन जेवढं होल्डिंग करता येते तेवढं होल्डिंग करा, जेणे तुमची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होईल. जसं जसं तुम्ही होल्डिंग मुवमेंट तुमचं इम्प्रूव्ह होईल तसं तुम्ही खाली कंट्रोलमध्ये जाऊन प्रयत्न करायचा आहे आणि परत रेस्ट घेऊन परत नॉर्मल वरती यायचंय, परत पोझिशन घ्यायचंय, कंट्रोलमध्ये जायचं आहे, रेस्ट घ्यायचं आणि परत यायचंय. अशा पद्धतीने तुम्ही प्रोग्रेशन ओव्हरलोड करू शकता. जसं कंट्रोल मुवमेंट तुम्ही चांगले इम्प्रूव्ह कराल तसं तुम्हाला काय करायचंय, रिपिटेशन मारायला चालू करायचे. रिपिटेशन तुम्ही 10-15-20 मारायला लागल्यानंतर तुम्ही नॉर्मल पोझिशनमध्ये जस्ट होल्डिंग मुवमेंट करायचंय. सेम प्रोटोकॉल तुम्ही फॉलो करायचे, जस्ट होल्ड करायचंय जाऊन खाली. ओके, जसं होल्ड पोझिशन वाढेल तसं तुम्हाला खाली कंट्रोलमध्ये जाऊन जस्ट रेस्ट करायचे, परत गुडघ्याने उठून परत नॉर्मल पोझिशन, जस्ट प्रेस डाऊन. हे जसं इम्प्रूव्ह होईल तसं मग तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही पुशअप मारायला चालू करा. आता हे झालं प्रोग्रेशन ओव्हरलोड, म्हणजे एक कमी इंटेन्सिटीने तुम्ही वाढवत जाऊन तुम्ही एक प्रकारे पुशअप मारू शकता. मगाशी सांगितलं वजन तर तुम्हाला कमी करायचंय, पण जिममध्ये सुद्धा असे काही व्यायाम करा ज्याने छातीचे स्नायू, शोल्डरचे स्नायू, कोरची स्ट्रेंथ, तुमच्या ट्रायसेपचे मसल हे सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतील. असे म्हणजे छातीचे व्यायामला तुम्ही डंबेल्सचे व्यायाम असतील, बारबेलचे असतील, मशीनचा वापर करून तिथून सुद्धा तुम्ही स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करू शकता, जेणे तुमच्या पुशअपवरती त्याचा इफेक्ट होईल. बाकी खाणं आणि झोप हे पण ठेवा त्याच्याबरोबर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे एक पुशअप जोर सपाटे मारण्याची एक स्टँडर्ड साईजची पुशअप पट्टी मी बनवलेली आहे. खूप चांगली आहे, ग्रिप चांगली आहे, फरशीवरती घसरत नाही. तुम्हाला हवा असेल तर दिलेल्या खाली नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा.